श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण ठरणार आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या नशिबाच्या बंद कड्या उघडण्याची ताकद ठेवतो. आपण सर्वजण रोज धडपडतो, कष्ट करतो, पण कधीकधी असं वाटतं की नियती आपल्या विरुद्ध चालली आहे. मी कोणाचं काय वाकडं केलं तरीही माझ्याच वाट्याला हे दुःख का, असे प्रश्न तुम्हाला पडतात का? भक्तांनो, यालाच म्हणतात प्रारब्ध. गेल्या जन्मीची काही देणी, काही पाप किंवा काही अपूर्ण राहिलेले हिशोब या जन्मात आपल्यासमोर संकटांच्या रूपाने उभे राहतात. कोणाचं लग्न ठरत नाही, कोणाची नोकरी लागत नाही, कोणाचं आजारपण पाठ सोडत नाही. हे सर्व आपल्या कर्माचे भोग आहेत. पण स्वामी समर्थांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्यांनी आपल्याला एक असं दिव्य अस्त्र दिलं आहे जे तुमचं हे कठीण प्रारब्ध कापून काढण्याची ताकद ठेवतं. ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचा 14वा अध्याय. हा अध्याय म्हणजे केवळ शब्दांची रचना नाही, तर हा साक्षात मृताला जिवंत करणारा संजीवनी मंत्र आहे. आजच्या या काही मिनिटांच्या सविस्तर चर्चेत आपण या अध्यायाचे असे पैलू उलगडणार आहोत जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला असं वाटेल की साक्षात स्वामी तुमच्या समोर बसून तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगत आहेत. हा तुमचा पुनर्जन्म आहे असं समजा, कारण आज तुमचे जुने हिशोब संपणार आहेत. अरे बाळा, किती दिवस असा डोळ्यात पाणी आणून बसणार? तुला काय वाटतं, तुझं दुःख मला दिसत नाही? मी तर तुझ्या श्वासात आहे, तुझ्या हृदयात आहे. तू म्हणतोस ना, स्वामी आता माझं काय होईल? अरे, ज्याने तुला जन्म दिला तो तुझा हात कसा सोडेल? हा 14वा अध्याय म्हणजे काय आहे माहीत आहे का तुला? हा माझा तुझ्यासाठी असलेला अभय वचन आहे. जेव्हा तू हा अध्याय वाचायला घेतोस तेव्हा तू केवळ पुस्तक वाचत नसतोस, तर तू माझ्याशी संवाद साधत असतोस. या अध्यायातील एक एक ओवी तुझ्या अनेक जन्मांची पापं जळून भस्म करण्याची ताकद ठेवते. बाळा, तू आज ज्या विवंचनेत आहेस, ज्या आजारात खचला आहेस, तिथे तुझी स्वतःची शक्ती कमी पडते. हे मला मान्य आहे, पण तिथेच माझी कृपा सुरू होते. हा अध्याय वाचताना असं समजू नकोस की तू एकटा आहेस. मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुझं एक एक अक्षर ऐकतोय. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जाळून राख करते, त्याचप्रमाणे या अध्यायाचं पठण तुझ्या प्रारब्धातील कठीण काळ जाळून टाकेल. तू फक्त श्रद्धेने हाक मार, मी धावत येईन. तुला वाटतं ना की सगळं संपलंय, पण लक्षात ठेव, जिथे शेवट होतो तिथेच नवीन सुरुवात असते. हा अध्याय म्हणजे तुझं ते नवीन आयुष्य आहे. आता आपण पाहूया की 14व्या अध्यायात नेमकं काय आहे जे त्याला इतकं शक्तिशाली बनवतं. या अध्यायातील कथा आपल्याला शिकवतात की कशा प्रकारे स्वामींनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. नकारात्मकतेचा नाश. तुमच्या घरात जर सतत कटकटी होत असतील, कोणाला दृष्ट लागत असेल किंवा घराची प्रगती खुंटली असेल, तर समजून जा की तिथे काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे. 14वा अध्याय या ऊर्जेला मुळापासून उपटून फेकतो. आजारपणातून मुक्ती. ज्यांना असाध्य व्याधी आहेत किंवा ज्यांच्या आजारपणाचं निदान होत नाही, त्यांच्यासाठी हा अध्याय संजीवनी आहे. यातील ओव्यांमध्ये अशी स्पंदने आहेत जी शरीरातील पेशींना पुनरुज्जीवित करतात. मानसिक शांतता. आजच्या काळात माणसाकडे सगळं आहे पण शांतता नाही. हा अध्याय वाचल्याने मनावरचं खूप मोठं ओझं कुणीतरी उतरवून ठेवलं आहे असा अनुभव येतो. भक्तांनो, अनेक भक्तांचे अनुभव आहेत की जेव्हा डॉक्टरांनी हात टेकले, जेव्हा वकिलांनी सांगितलं की केस सुटणार नाही, तेव्हा या 14व्या अध्यायाच्या पारायणाने चमत्कार घडले आहेत. हे वास्तव आहे, हा अनुभव आहे. हे कोणाचं तरी ऐकीव ज्ञान नाही, तर हजारो भक्तांच्या आयुष्यातील सत्य आहे. भक्तांनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अनेक जण म्हणतात, आम्ही पारायण केलं, आम्ही अध्याय वाचला, पण आम्हाला अनुभव आला नाही.
याचं मुख्य कारण म्हणजे सेवेतील अचूकता आणि भाव. सेवा कशी करावी याचे काही नियम स्वामींनी आणि शास्त्राने सांगितले आहेत. जर तुम्ही या पद्धतीने सेवा केली तर अशक्य गोष्ट ही शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग एक एक पाऊल नीट समजून घेऊ. सेवेला बसण्यापूर्वी तुमचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे. सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करा. शक्य असल्यास सुती कापडे वापरा. पुरुषांनी सोवळे किंवा धोतर नेसल्यास उत्तम. स्त्रियांनी साडी किंवा स्वच्छ ड्रेस परिधान करावा. जमिनीवर बसताना नोकरीचे किंवा कुशाचे आसन वापरा. थेट जमिनीवर बसू नका, कारण जमिनीची गुरुत्वाकर्षण शक्ती तुमच्या मंत्राची आणि वाचनाची ऊर्जा शोषून घेते. स्वामींच्या फोटोचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आणि तुमचे तोंड पश्चिम किंवा दक्षिण सोडून कोणत्याही दिशेला चालेल. उत्तर दिशा ही कुबेराची आणि आध्यात्मिक प्रगतीची दिशा मानली जाते. त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून वाचणे अत्यंत फलदायी ठरते. स्वामींच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. लक्षात ठेवा, दिवा हा तुमचा साक्षीदार असतो. तो वाचन संपेपर्यंत विझू नये याची काळजी घ्या. 2 उदबत्त्या लावा. सुवासिक वातावरणामुळे मनाची एकाग्रता वाढते. स्वामींच्या फोटो शेजारी तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवा. त्यावर तुळशीचे पान ठेवा. हे पाणी वाचन पूर्ण झाल्यावर तीर्थ म्हणून प्राशन करायचे आहे, कारण त्यात मंत्राची सर्व शक्ती उतरलेली असते. संकल्प केल्याशिवाय केलेली सेवा ही समुद्रात दिशाहीन फिरणाऱ्या जहाजासारखी असते. उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी घ्या. त्यात 1 अक्षत, तांदूळ आणि 1 फूल ठेवा. डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा आणि म्हणा, हे ब्रह्मांड नायका श्री स्वामी समर्था. तुमचे नाव घ्या. तुमचे गोत्र सांगा. माहीत नसल्यास कश्यप म्हणा. मी आज या ठिकाणी प्रारब्धातून मुक्त होण्यासाठी तुमची कोणती अडचण असेल ती सांगा. उदाहरणार्थ आजारपण किंवा आर्थिक चणचण निवारणासाठी तुमच्या 14व्या अध्यायाची सेवा करत आहे. ही सेवा स्वीकार करा आणि मला या संकटातून बाहेर काढा. हे पाणी जमिनीवर सोडा. आता तुमची कायदेशीर सेवा स्वामींच्या दरबारात नोंदवली गेली आहे. 14वा अध्याय वाचताना तुमचा आवाज खूप मोठा नसावा आणि खूप पुटपुटल्यासारखाही नसावा. तो मध्यम असावा, जो तुमच्या कानाला स्पष्ट ऐकू येईल. वाचताना मध्येच कोणाशी बोलू नका. फोन बघू नका. जर मध्येच उठलात तर तुमची सेवा खंडित होते. 14व्या अध्यायातील ओव्या या सिद्ध आहेत. प्रत्येक शब्द हा एक मंत्र आहे. त्यामुळे घाईघाईने पारायण उरकायचं आहे या भावनेने वाचू नका. अर्थ समजत नसेल तरी चालेल, पण ओवीतील शब्दांचा नाद तुमच्या शरीरातील चक्रांना स्पर्श करायला हवा. वाचताना असा विचार करा की स्वामी स्वतः तुमच्यासमोर बसून हे चरित्र ऐकत आहेत. जेव्हा श्रोता साक्षात ईश्वर असतो, तेव्हा वक्ता किती तन्मयतेने वाचेल, तोच भाव तुमच्यात असू द्या. जर संकट फार मोठं असेल तर केवळ एकदा वाचून थांबू नका. सलग 7 दिवस दररोज 3, 7 किंवा 11 वेळा 14वा अध्याय वाचा. जर जुनाट आजार किंवा कोर्ट कचेरी असेल तर 21 दिवस दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 6 दरम्यान हा अध्याय वाचा. या वेळेत निसर्गातील सात्विक ऊर्जा शोषण्याची आपली क्षमता सर्वाधिक असते. अध्याय वाचून झाल्यावर पुस्तकाला डोक्याला लावा. स्वामींना खडी साखर किंवा घरात जे सात्विक अन्न शिजवले असेल त्याचा नैवेद्य दाखवा. सर्वात शेवटी म्हणा, स्वामी राया, मी अज्ञानी आहे. वाचताना काही चूक झाली असेल तर क्षमा करा. माझा भाव ओळखा आणि कृपा करा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान 1 माळ जप करा आणि मगच आसनावरून उठा. भक्तांनो, कोणतीही युद्ध जिंकण्यासाठी जशी शस्त्रांची तयारी लागते, तशीच ही आध्यात्मिक लढाई जिंकण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते. आता मी तुम्हाला साहित्याची यादी आणि काही असे नियम सांगणार आहे, जे पाळले तरच तुमच्या सेवेला 100% फळ मिळेल. शक्यतो शुद्ध आणि स्पष्ट छपाई असलेली श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी वापरा. आसन लोकरीचे किंवा कुशाचे आसन वापरा. स्वामींच्या समोर ठेवण्यासाठी चांदीचे किंवा तांब्याचे नाणे घ्या.
कलश तांब्याचा हवा, शुद्ध पाणी भरलेला ज्यावर तुळशीचे पान असावे, समई किंवा निरांजन, शुद्ध गाईचे तूप उपलब्ध असल्यास उत्तम, अन्यथा तिळाचे तेल, सुगंधित उदबत्ती, चंदनाचा किंवा केवड्याचा सुगंध मनाला शांत करतो, अष्टगंध आणि केशर, स्वामींच्या फोटोला आणि स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी, खडीसाखर किंवा मनुका, रोजच्या नैवेद्यासाठी. आता वेळेचे पालन. जर तुम्ही सकाळी 6 वाजता सेवा सुरू केली असेल तर 21 दिवस तीच वेळ पाळा. वेळेचे पालन केल्याने निसर्गातील शक्ती तुमच्याशी जोडली जाते. ब्रह्मचर्य पालन. सेवेच्या काळात उदाहरणार्थ 21 किंवा 40 दिवस शारीरिक आणि मानसिक ब्रह्मचर्य पाळणे अनिवार्य आहे. तुमचे पूर्ण लक्ष केवळ स्वामीचरणी असावे. सात्विक आहार. मांसाहार, कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य करा. सात्विक अन्नामुळे तुमचे विचार शुद्ध राहतात आणि मंत्राची शक्ती लवकर ग्रहण होते. मौन पाळा. सेवा सुरू असताना आणि सेवा संपल्यावर किमान 15-20 मिनिटे कोणाशीही बोलू नका. ती ऊर्जा तुमच्या शरीरात साठवू द्या. कपाळाला टिळा. सेवा करताना कपाळावर अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा नक्की लावा. हे तुमच्या आज्ञाचक्राला जागृत ठेवते. सुतक किंवा विटाळ. घरामध्ये सुतक असल्यास किंवा स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात ही सेवा करू नये. अशा वेळी केवळ मानसिक जप करावा. पोथीला स्पर्श करू नये. सेवेच्या काळात कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा खोटे बोलू नका. जिभेवर स्वामी आणि मनात कपट असेल तर फळ मिळत नाही. आजचे पान वाचून झाले की सुटलो असा भाव ठेवू नका. घाईघाईने वाचलेली पोथी केवळ शब्द राहतात, ती सेवा होत नाही. एकदा ज्या ठिकाणी बसून सेवा सुरू केली ती जागा 21 दिवस बदलू नका. तिथे एक विशिष्ट ऊर्जा मंडल तयार होते. हे करून खरंच माझं काम होईल का, ही एक शंका तुमची संपूर्ण सेवा धुळीला मिळवू शकते. स्वामी करणारच हा अढळ विश्वास ठेवा. आता तर माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातील त्या दिव्य 14व्या अध्यायाचा प्रवास पूर्ण केला. हा केवळ एक अध्याय नाही तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेणारा एक भक्कम पूल आहे. हा व्हिडिओ संपताना मला तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. जेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात काही लहान मोठी वादळं येऊ शकतात, पण घाबरू नका. लक्षात ठेवा, जेव्हा एखादं जुनं घर पाडून नवं घर उभं करायचं असतं तेव्हा आधी थोडा कचरा आणि धूळ उडतेच. तुमच्या प्रारब्धातील कचरा साफ होताना तुम्हाला थोडे कष्ट जाणवतील, पण या कष्टांच्या पलीकडे साक्षात स्वामी तुमचा हात धरून उभे आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे शब्द केवळ भिंतीवर लावण्यासाठी नाहीत तर ते तुमच्या काळजात कोरण्यासाठी आहेत. बाळांनो, स्वामींची सेवा करताना कधीही असा विचार करू नका की मी एवढं केलं मग स्वामींनी मला काय दिलं. स्वामी तुम्हाला ते देत नाहीत जे तुम्हाला पाहिजे. स्वामी तुम्हाला ते देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. कधी कधी आपण एखाद्या छोट्या गोष्टीसाठी रडत असतो, पण स्वामींनी आपल्यासाठी एखादा मोठा डोंगर राखून ठेवलेला असतो. हा 14वा अध्याय वाचताना तुमचे डोळे पाणावतील, तुमचे शरीर शहरेल. हे लक्षण आहे की तुमचे भोग संपत आहेत, तुमची सात्विक ऊर्जा जागी होत आहे. उद्यापासून जेव्हा तुम्ही पोथी हातात घ्याल तेव्हा असं समजा की तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत आणि सामर्थ्यवान व्यक्तीच्या मांडीवर बसून गोष्टी सांगत आहात. ज्याचा बाप ब्रह्मांड नायक आहे तो पोरका कसा असू शकतो. भक्तांनो, तुमची श्रद्धा अढळ असू द्या. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. हे केवळ नाव नाही तर हे तुमचं स्वामींशी जोडलेलं नातं आहे. तुमची प्रत्येक कमेंट मी वाचते आणि स्वामींच्या चरणी तुमच्या सुखासाठी प्रार्थनाही करते. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य अनुभूतीसह, अशाच एका स्वामी संदेशासह. तोपर्यंत स्वामींच्या नामात दंग रहा, आनंदी रहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि राहील. अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने म्हणा, श्री स्वामी समर्थ.